नेवासा फाटा येथे पोलीस मदत केंद्राची भव्य स्थापना, नागरिकांतून समाधानाची भावना। नेवासा फाटा येथे राजमुद्रा चौकाच्या मागे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन नुकतेच नाशिक परिक्षेत्राचे माननीय विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। या प्रसंगी परिसरातील नागरिक, पत्रकार, व्यापारी व विविध मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमाचे स्वागत केले। या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, परिवीक्षाधीन अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक विजय बोंबे, शैलेंद्र ससाने तसेच नेवासा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेवासा फाटा परिसरातील मान्यवर नागरिक, ज्यामध्ये सतीशदादा निपुंगे, पप्पू हांडे, पत्रकार सुनील गर्जे, शंकर नाबदे, ज्ञानेश सिन्नरकर यांचा समावेश होता। यांनी या मदत केंद्राच्या स्थापनेचे मनःपूर्वक स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले। नेवासा फाटा हा वाहतूक व व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा परिसर असून येथे वाढत्या नागरी वर्दळीमुळे सुरक्षिततेची गरज होती। या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेले पोलीस मदत केंद्र नागरिकांसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। तसेच या पोलीस मदत केंद्रामुळे चोऱ्या व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मदत होईल असे पोलीस प्रशिक्षणार्थी अधिकारी संतोष खाडे यांनी सांगितले। या मदत केंद्रामुळे केवळ कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार नाही, तर नागरिक आणि पोलिसांमधील संवादही अधिक सशक्त होईल असे मत पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले। प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर। सर पुढे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।